ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार आहे. हं? आणि विशेष म्हणजे आज सोमवारी तुम्ही जी मंडळी आहेत मला जोडल्या गेलेली गेली 7-8 वर्षापासून YouTubeद्वारे, त्याच्या अगोदरची बी आहेत, पण नियमितपणे मला जोडल्या गेलेली आणि नियमितपणे शिवाभिषेक करण्यास सांगत असतात मला. अशा काही मंडळी आहेत ना, ते नियमितपणे सोमवारी त्यांचा शिवाभिषेक असतो म्हणजे असतोच. आज कित्येक वर्षापासून त्यांचं हे चालू आहे. हं. त्या मंडळीचे अजून मध्यंतरी कुणी नवीन मंडळी असतात, त्यांचे शिवाभिषेक असतात. त्यानंतर मनोकामना पूजा असतात. हं. सोमवारी आपण जे मनोकामना पूजा करतो, तुम्ही मंडळी करतात तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी. हं. तर आता याबद्दलच थोडंसं मी सांगतो तुम्हाला. मनोकामना पूजा खूप वर्षापासून मी ही पूजा सांगतो आणि या पूजेचा एवढा अनुभव आलाय लोकांना, की मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पूर्वी ज्यावेळेस मी सुरुवातीला 15-16 वर्षापूर्वी पासून चालू केली होती. म्हणजे सांगायला एक तोडगा म्हणून. ही जी शिवपूजा आहे, ती पूर्ण ही माझ्या समजा कल्पनेतून सुचलेला एक तोडगा आहे हा. विशेष म्हणजे आणि हा तोडगा मला पूर्वी कसा सुचला, काय सुचला हे मला काही आठवत नाही. पण अशीच समस्या स्त्रियांच्या समस्या वगैरे घरगुती प्रॉब्लेममुळं मी एका म्हणजे तिचं लग्न झालेलं होतं पूर्वी, पण नवऱ्यानं सोडून दिलं होतं. आणि समजा तो नवरा नांदवण्यास तयार नव्हता. हं. तर त्याकरता ही पूजा सुरुवातीला स्टार्टिंगला मी त्या मुलीला, आता ती मुलगी राहिली नाही, ती मोठी बाई, पण त्यावेळेस त्या मुलीला मी ही पूजा करण्यास सांगितली होती. हं. माझ्याकडे बघण्यात सुरुवात आली त्यावेळेस सांगितलं की तुझं लग्न होऊ शकतंय, पण तू अशी पूजा कर. हं. मग तिला ती सुरुवातीला कशी पूजा करायची हे मला एक ध्यानधारणेतून जे मी मंत्र साधना करतो, याच्यातून सुचलेला तोडगा होता. कारण मी ज्यावेळेस बऱ्याच वेळेस कुणाचं पाहतो, काही समस्या असेल, त्यावेळेस पाहिलं तर मला ते समजतं की बाबा ह्याला काय करायला पाहिजे, काय नाही, अगदी कसं होईल, काय? ह्या गोष्टी मला कळत राहतात. हं. त्यातून मला हे सुरुवातीला सुचलं, की शिवपूजा अशा पद्धतीनं केल्यानंतर हे तोडगा लागू होऊ शकतो अथवा इच्छा पूर्ण होते. हं. त्यामागं शास्त्र असं होतं, की ती वाळूचं शिवलिंग बनवलं, की वाळूमध्ये एक ऊर्जा असते अथवा ही पाण्यामध्ये बरेच दिवस वाळू राहिल्यामुळे हं, म्हणजे गंगा वगैरे अशा पवित्र नद्यामध्ये असते ते. असं म्हणजे एक सुचलं त्यावेळेस, पण मला एवढं काही इतकं क्लिअर सांगता येत नाही मला. कारण ती सांगायला गेलो आठवत तर ती वेळ निघून जाईल. आपल्याला महत्त्वाचं बोलायचं आहे, की तुम्ही शिवपूजा करता, मनोकामना शिवपूजा करता. बरोबर आहे? प्रत्येक सोमवारी करता आणि प्रत्येक सोमवारी तुम्ही करता, पण माझ्याकडे प्रत्येक सोमवारी मनोकामना पूजा कुणाची तरी असते. ज्याची का मनोकामना पूर्ण झाली, अशा व्यक्तीची पूजा असतेच. जवळ असतेच. कारण कुणी लग्नाच्या संदर्भात करतं. जास्त करून लग्नाच्या असतात. लग्न जमत नाही, लग्न जमण्यास व्यत्यय होतो. हं. त्यावेळेस ही शिवपूजा केल्यानंतर लग्न जमतेत, लग्न होतात. कुणी बरेच दिवस झालं लग्न म्हणजे वर्ष उलटून गेले लग्न होऊनही बाळ होत नाही. बाळ समजा झालं, राहिलं तरी समजा गर्भपात होणं, अशा गोष्टीसाठी सुद्धा मनोकामना पूजा केली जाते. हे पुन्हा वाढत गेलं ते असे वेगवेगळे. तसं ते म्हणजे संततीसाठी चांगली संतती व्हावी, हं, हुशार व्हावी, म्हणजे देखणी व्हावी, अशासाठी सुद्धा करतात लोकं. कुणी लग्नाचं झालं, संततीच्या बाबतीतले झालं, कुणी समजा घरामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद मिळावा. हं. आजकाल खूप प्रॉब्लेम यायला लागलेत हे. फॅमिलीमध्ये कुणी कुणाचं ऐकायलाच तयार नाही. हं. नवऱ्याची इकडं तर असते, बायकोची इकडंच असते आणि पोराची तिसरीकडेच असते. हं. म्हणजे लेकरांची. हे असं जे फॅमिलीमध्ये जे दुरावा निर्माण होला, ते त्याच्यामुळं सुद्धा काही जे आहेत, ज्यांना कुटुंबाविषयी खूप आदर आहे, अगर कुटुंब आपलं चाललं पाहिजे, आपलं कुटुंब आनंदात राहिलं पाहिजे, याकरता सुद्धा बरेच जण
मनोकामना शिवपूजा करतात. हं? आणि ते घरामध्ये वातावरण बी खूप चांगलं होतं त्यानं. हं? आता बऱ्याच जणांचा अनुभव आहे, ज्यांनी मनातून शिवपूजा ही केली, तर त्यांच्या घरामधलं वातावरण का होतं बरं हे असं? आता काही जण सांगतात, की घरात शिवपूजाच करू नये. आहेत काही जण. आता हे काय YouTubeवर व्हिडिओ बघतात. हं. आता ते काय सर व्हिडिओ चालण्यासाठी लोकं काहीही सांगतात, काही म्हणजे त्याला काही मागे आधार कुठला काही नसतं, काहीतरी सांगतात. हं. आणि नंतर शिवपूजा घरात नसू नये वगैरे. पण एक लक्षात घ्या, शिव हा एक फॅमिलीतलीच देवता आहे. म्हणजे कुटुंबाची देवता आहे. आता कुटुंबाची कशी देवता आहे? आपण थोडक्यात समजून घेऊया, की शिव हा पार्वती त्याची समजा पत्नी आहे, कार्तिकेय आणि गणपती बाप्पा हे त्याची मुलं आहेत. हं. आणि शिव ही सर्वसाधारण कोण्याही व्यक्तीला पावणारी देवता आहे. कोणत्याही सहज. किती तुम्ही पापी आहात, किती तुम्ही पुण्यवान आहात त्याचं देणं-घेणं नाही शिवाला. जो शिवाची भक्ती करतो, मनातून करतो त्याला तो पावतो. आलं लक्षात? शिव हा सर्वांना पावतो. तिथं भेदभाव नाही त्याच्याकडे. अगर कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, हा प्रकार तिथे केला जात नाही. शिव ही सर्वांसाठी आहे. आणि तुम्ही पुरातन जर गोष्टी ऐकल्या, तर बऱ्याच वेळेस किती लोकं संकटात आहेत, कुणी अडचणीत आहे, त्यावेळेस शिवाचा धावा केला आणि ते शिव-पार्वतीचं विमान चाललं आणि ते विमान उतरलं. मग पार्वती म्हणले, की बघा म्हणले, की त्या अडचणीत आहे. त्यावेळेस शिवाने मग ते काहीतरी सांगितलं. बऱ्याचशा अशा तुम्ही कथा ऐकायला भेटल्या बी असतील तुम्हाला लहानपणी वगैरे. तर ही शिव ही देवता, शिव पार्वती ही फॅमिलीची देवता आहे. म्हणून आपण सुद्धा शिवशक्ती याची उपासना करतो. म्हणजे शिवशक्ती म्हणजे माता पार्वती आणि आपले पिता महेशचे म्हणून आपण शिवशंकर या दोघांचं आपण पूजन करतो, उपासना करतो. हं. केवळ ही आपल्या फॅमिलीतल्याचसाठी. ते काय ब्रह्मचर्य वगैरेचा हा प्रकार काही येत नाही. अगर त्यांनी स्त्रियांनी पूजा करू नये, अगर ह्याने पूजा करू नये, घरात करू नये असा काही प्रकार नाही. आपण बिनधास्तपणे पूजा ही करू शकतो. म्हणून बऱ्याच लोकांना मी सांगतो, की बाबा तुम्ही घरामध्ये शिवपूजा करत जा. काही सांगतात, की शिवपूजा नसावी म्हणतात, पण तसं काही नाही. जी डोक्यात तुमच्या गैरसमज असेल तर तो काढून टाका. कारण ही मनोकामना शिवपूजा अथवा आपण शिवपूजा केल्यानं घरामधलं वातावरण चांगलं राहतं. शिवाचा आशीर्वाद आपल्या सतत घरामध्ये राहतो. त्याची ऊर्जा राहते. त्याच्यासाठी आवश्यक तुम्ही शिवपूजा करत जा. आता ही मनोकामनाविषयी मी बोलतोय तुम्हाला, तर बऱ्याच अडचणी येतात लोकांना. त्याच्यासाठी मनोकामना शिवपूजा करत असतात लोकं. आणि त्यामध्ये मी काय सांगत असतो तुम्हाला, की उपास करा. उपास करा. आता उपास करा म्हणजे बऱ्याच जणांना उपवासाचं महत्त्वच कळत नाही. तर त्यात मी तुम्हाला सांगतो, उपवास म्हणजे कसा करायचा असतो. ही सोमवार जे आहे, मनोकामनेतला उपवास हा सोमवार असतो ना, म्हणजे असं बरेच जण काय करतात, खातात हो, फराळीचं फळं भरपूर खायचं. हे असं नाही उपवास करायचा आपल्याला. हे पावन होण्यासाठी शिवशक्तीचा आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला उपवास सुद्धा कडक करावा लागतो. कडक म्हणजे काय कडक? पळणार नाही तसं नाही, की सकाळी तुम्ही उठलात, लवकर उठायचं. लवकर उठल्यानंतर आणि तुम्हाला जाता सांगतो, की तुम्ही दिवस निघाल्यानंतर बरेच जण उठतात. ते तसं नाही करायचं. सूर्योदय होण्यापूर्वी उठणं, स्नान वगैरे करणं, लवकरात लवकर आपली शिवपूजा उरकून घेणं, इतर सांसारिक कामं करणं. तर लवकर उठून ही पूजा करायची असते. आणि उपवास काळात जी सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचं. फक्त पाणी प्या. तुम्हाला थंड नसेल पिऊ वाटत तर थोडंसं कोमट करा. नुसतं पाणी प्या. आणि तुम्ही जर मनामध्ये जर ठरवलं ना, मनातून जर ठरवलं, की आज आपल्याला मनोकामना पूजा करायची आहे. आज सोमवार आहे. माझ्या शंभूचा वार आहे आणि मला आज उपवास करायचा आहे. असं मनामध्ये पक्कं ठरवलं ना, तर तुम्हाला भूकच लागणार नाही. आता मी तुम्हाला माझं सांगतो. आता बघा किती दिवस होते तर
समजा बुधवारपासून उपवास आहे मी, उपाशी हा. बुधवार बुधवार गेला, गुरुवार आपलं बुधवारी म्हणजे हनुमानाचा उपवास होता आणि गुरुवारी हनुमान जयंती होती. त्यानंतर शुक्रवार मग आता म्हणलं नाही का राहू द्या उपवास धरायला आहे, तर उपवास शुक्रवार धरला. शनिवार हनुमंताचाच असल्यामुळे सलग धरलेत म्हणून हनुमंताच्या नावाने, तर म्हणलं शनिवार पण धरून टाकायचा. आणि झालं काय की रविवार आला, तर रविवारी अगोदरच मला शनिवारीच गोव्याच्या एक ताई येतात, संगीता नागवेकर म्हणून, वयस्कर ताई त्या. आणि त्या ताईंनी बऱ्याच वर्षापासून माझा संपर्कात आहेत ते. तर त्यांना चतुर्थी असते. तर ती चतुर्थी काय त्यांनी दिल्लीला गेल्या त्या मुलाकडे, तर काहीतरी कामानिमित्त. तर मला फोन करून अगोदरच सांगितलं होतं की म्हणजे मला दिल्लीला जायचं आहे, तिथं काहीतरी कार्यक्रम आहे, तर माझा उपवास करता येणार नाही तिथे मला, म्हणजे संकष्ट चतुर्थीचा. तर माझ्याकडून तुम्ही उपवास करा. आता मी करतो असे उपवास, बऱ्याच जणांचे उपवास करतो मी, कारण कुणाला अडचण आली काय आले तर सांगतात मला, कारण जी नियमितपणे माझ्या संपर्कात असणारे लोक ती सांगतात. आता इंग्लंडची ताई, आता समजा स्नेहलता महेश कुणाल आयर म्हणून आहेत, त्या ताईला म्हणजे वयस्कर आहेत ते बी, त्यांना बी बरेच वेळेस आजार असतात, काही ऑफिसच्या कामामुळं बरेच वेळेस उपवास वगैरे होत नाही, त्यांना खूप आजारी असतात, त्याच्यामुळे उपवासाचं थोडंसं काही काही गोष्टी होतात त्यांना अडचणी. तर त्या सुद्धा मला गेल्या वर्षी समजा त्यांनी प्रदोष, त्यांना डॉक्टरनी सांगितलं की उपवास तुम्ही करू नका, म्हणून त्यांनी मला गेल्या वर्षीच सांगितलं होतं की माझे प्रदोष व्रत आहे, ते आता असं असं म्हणाले डॉक्टर, मग काय करू? तर म्हणलं ते काही काळजी करू नका, मी तुमच्या वर्षी उपवास करतो. म्हणून त्या ताईचे गेल्या वर्षी म्हणजे आत्ताच्या शिवरात्रीपर्यंत मी त्यांचे प्रदोष उपवास मी करत गेलो. कारण याच्यात काही की बाबा ते सुद्धा पुण्याचं काम आहे. ज्यांना होत नाहीत, माझ्या संपर्कात असतात, त्यांचे उपवास मी करतो, अडीअडचणीला मी उपवास करत असतो त्यांचे. त्याच्यामुळे हे उपवास म्हणजे आता बुधवारपासून चालूच आहेत. रविवारी चतुर्थी आली त्या ताईची, आपल्या गोव्याच्या ताईची चतुर्थी. आता आज सोमवार आहे, हे नेहमीप्रमाणेचा उपवास असतोच मला. म्हणजे मी आज किती सलग किती 4-5 दिवस व्हायला लागले ना उपवास करतो. हां, आता आपला मूळ मुद्दा आहे की उपवास कसा करायचा आहे. तर सकाळी तुम्ही पाणी पिलात, जोपर्यंत तुम्ही मनात म्हणजे येत नाही तुमच्या काही खावाचं, तोपर्यंत खाऊच नका, मनावर आणूच नका. आपल्याला जास्तीत जास्त उपवास करायचा आहे हा शंभूचा. आणि का करायला, की आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी करायची आपल्याला. आपली मनोकामना ही पूर्ण झाली पाहिजे, यासाठी आपण उपवास करायला लागलो. मग असं मनामध्ये पक्क ठरवल्यानंतर तुम्हाला भूकच लागणार नाही. मीठ करतो म्हणून सांगतो, माझ्याहून सांगत असतो मी. मी ठरवलं की आता आपल्याला 4-5 दिवस आता काही खायचंच नाही, कुठलं काही करायचंच नाही. तर होतं तसं माझं. तसं तुमचं सुद्धा होईल. मला जशा काही गोष्टी प्राप्त झाल्या तशा तुम्हाला सुद्धा होतील ना. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्ही ज्या गोष्टीसाठी उपासना करायला अथवा ही शिवपूजा करत आहात, ती गोष्ट तुम्हाला साध्य होईल. तुमची मनोकामना पूर्ण होईल, इच्छा पूर्ण होईल तुमची. तर आता जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत काही खायचं नाही. तुम्ही ठरवलं की आज नुसत्या पाण्यावरच राहायचं, तर पाण्यावरच राहा. काही नाही, तुम्हाला भूक लागणार नाही, तुम्हाला काही त्रास होणार नाही. थोडासा झाला तरी थोडंसं पाणी प्या, लिंबू पाणी प्या. आणि सोमवारचा उपवास शक्यतो जर सोडायचीच इच्छा असेल तर तुम्ही तो कधी सोडाल? सायंकाळी. आपली सायंकाळी आपल्या शिवाला जी पूजा अर्चा करून, दिवाबत्ती करून, जप करून तुम्ही उपवास सोडू शकता. शक्यतो रात्रीच्या वेळेस, लय उशिरा बी नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही उपासना केली, मनोकामना पूजा केली, उपवास अशा पद्धतीनं धरला, तर तुमची मनोकामना 100% पूर्ण होतेच, मला खात्री. हे लोक करतात म्हणून. आणि तुम्हाला जास्तीत जास्त, आता मी एक काल छोटासा व्हिडिओ टाकला, प्रसाद किती खावा आता काही. तर प्रसाद कसं असतं की असं नेम आहे आपला की प्रसाद थोडंसं खायचं असतं. मी म्हटलं ज्याची इष्टा होणे अथवा संन्यास होणे त्या प्रसादाची, एवढा खाणे. पाणी तीर्थ म्हणजे काय, पाणी जे आपण तीर्थ म्हणून घेतो ते सुद्धा 1-2 थेंबच, ज्याची म्हणजे लघवी तयार होणे. अशा पद्धतीने ही उपासना असते. तुम्ही अशी कडक उपासना केली, मनोकामना पूजा केली, तर तुमची
इच्छा पूर्ण झाली म्हणून समजायचं. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं तुम्ही करत राहा आणि तुम्हाला शंभूचा आशीर्वाद आहे आणि माझा पण आशीर्वाद राहील आणि तुमची मनोकामना 100% पूर्ण होईल, यात कसलीही शंका नाही. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो. शंभूकडे प्रार्थना करतो की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं. तुम्ही सदैव निरोगी असावं. काय तुमच्या अडीअडचणी आहेत दूर व्हाव्या. याकरता मी शंभूकडे प्रार्थना करतो आणि आजचा हा आपला सोमवारचा हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटणारच आहे तुम्हाला पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.